CPR अर्थात थोरला दवाखाना म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सीमा भागातील गोरगरिबांचा आधारवड. संस्थान काळामध्ये तत्कालीन करवीर छत्रपतींनी आपल्या प्रजेच्या आरोग्य सेवेसाठी 3 जुलै 1884 रोजी या दवाखान्याची स्थापना केली. प्रारंभी या रुग्णालयाला प्रिन्स अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल म्हणून ओळखलं जायचं. दरबार रुग्णालय म्हणून जनमानसात या दवाखान्याची ओळख होती. यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळात या दवाखान्यात त्या काळच्या आधुनिक वैद्यकीय सेवा सुरू झाल्या. 1948 साली या दवाखान्याचं छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय असं नामकरण करण्यात आलं आणि थोरला दवाखाना म्हणून हे रुग्णालय प्रसिद्ध झालं. ब्रिटिश शैलीत बांधलेली भव्य दगडी इमारत, रुंद गोलाकार लाकडी जिने आणि प्रशस्त दालनं या रुग्णालयाची वैशिष्ट्ये आहेत. 2000 साली कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाली आणि 2007 मध्ये हे रुग्णालय महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आलं. यानंतर या ठिकाणी हृदय शस्त्रक्रिया, रक्तपेढी, मेंदूविकार विभाग यासारख्या विविध विभागांची शृंखलाच सुरू झाली. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह सीमा भागातून हजारो रुग्ण CPR मध्ये दाखल होऊ लागले. नाममात्र दरात त्यांच्यावर उपचार होऊ लागले. तब्बल 140 वर्षाहून अधिक काळ रुग्णसेवा करणाऱ्या CPR रुग्णालयाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं तब्बल 141 कोटी 76 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली CPRच्या ऐतिहासिक मुख्य इमारतीसह अंतर्गत पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण करण्याला सुरुवात झाली. जुन्या ऐतिहासिक मुख्य इमारतीला नवी झळाळी देण्यात आली. त्याचबरोबर विविध विभागांचं आधुनिकीकरण, अंतर्गत रस्त्यांचं काँक्रिटीकरण, जलनिस्सारणाची नवीन व्यवस्था, परिसराचं सुशोभीकरण, पार्किंग व्यवस्था यांची कामं झपाट्यानं पूर्ण करत विविध मूलभूत सुविधा अधिक दर्जेदार करण्यात आल्या. CPR मध्ये उपचार घेण्यासाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच या ठिकाणी काम करणारे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स यांना आता अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज वातावरण उपलब्ध झालं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अथक परिश्रमातून CPR परिसराचा झालेला कायापालट आपण आता पाहणार आहोत. CPR रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 328 कोटी रुपयांच्या निधीतून अद्ययावत अपघात विभाग, अत्याधुनिक डायलिसिस विभाग, सुसज्ज मेडिकल, सर्जिकल, निओनेटल आणि रेस्पिरेटरी अतिदक्षता विभाग, DR सिस्टीमने युक्त एक्स-रे विभाग, अत्याधुनिक MRI, सिटी स्कॅन, मॅमोग्राफी आणि अल्ट्रासोनोग्राफी सुविधा, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स, CSSD युनिट आणि नॅट मशीन, मॉड्युलर फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी, अत्याधुनिक न्यूक्लिअर स्कॅन सुविधा,
IVF सेंटर, मॉड्युलर बर्न युनिट आणि बर्न ICU यासारख्या अत्याधुनिक सुविधांमुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने CPR ची वैद्यकीय सेवा आता अधिक गतिमान आणि दर्जेदार बनली आहे. यापूर्वी केवळ पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये मिळणारे अत्याधुनिक उपचार आता CPR मध्ये उपलब्ध झाल्यामुळे गोरगरीब रुग्णांची मोठी सोय झाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी जातीनं लक्ष घालून CPR मध्ये उभारलेली अत्याधुनिक मॉड्युलर यंत्रणा रुग्णसेवेसाठी सज्ज आहे. याचबरोबर शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे उभारण्यात येत असलेल्या 600 बेड्सचे सर्वोपचार रुग्णालय, 250 बेड्सचे कर्करोग रुग्णालय आणि 250 बेड्सचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचं कामही प्रगतीपथावर आहे. शेंडा पार्क येथील संकुलामध्ये अत्याधुनिक सुसज्ज ऑडिटोरियम, मध्यवर्ती परीक्षागृह आणि ग्रंथालय, कॉन्क्रीटचे रस्ते, प्रशस्त वाहनतळ यासह अन्य मूलभूत सुविधा पूर्णत्वाला गेल्या आहेत. आज CPR मधील मुख्य प्रवेशद्वार कमान, नूतनीकरण करण्यात आलेली ऐतिहासिक मुख्य इमारत, अधिष्ठाता कार्यालय आणि वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, गोदावरी इमारतीमधील मॉड्युलर बर्न ICU आणि ऑपरेशन थिएटर, मॉड्युलर फिजिओथेरपी इमारतीसमोर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उभारण्यात आलेलं निवारा शेड, कुंभी इमारतीवर उभारण्यात आलेलं निवारा शेड या प्रमुख वास्तूंचं लोकार्पण महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, कोल्हापूरचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री तथा नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पांमुळे कर्करोग, मेंदूविकार, मूत्रपिंड विकार, न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, बाल शस्त्रक्रिया, रक्तविकार, नवजात शिशु चिकित्सा, पल्मोनरी मेडिसिन, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी यासारख्या अतिविशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असून कोल्हापूर जिल्ह्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सीमा भागातील हजारो गोरगरीब रुग्णांना याचा लाभ होणार आहे. आजचा दिवस कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या वैद्यकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल याची खात्री आहे. धन्यवाद.